नमस्कार. शिवसूत्र या आपल्या सुरू असलेल्या मालिकेतलं आजचं पुढचं पुष्प किंवा आपल्या परिभाषेत शिवसूत्राचं पुढचं पैलू. माझ्या पद्धतीप्रमाणे पुन्हा सगळे 7 पैलू एकदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. स्वयंभू, स्वत्व, स्वधर्म, स्वराज्य, साक्षेप, सलगी, स्वयंसिद्धता. तर आपण स्वयंभू, स्वत्व, स्वधर्म, स्वराज्य हे पैलू पाहिले. आता पुढचा पैलू जरा वेगळा आहे. त्याचं नाव आहे साक्षेप. शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी. समर्थ रामदासांनी लिहिलेल्या त्या संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातल्या त्या ओळी आहेत. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे 8वे रूप, हे सगळं ज्यांनी लिहिलंय त्यातलं आहे शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळ. साक्षेप म्हणजे काय हो? बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा संस्कृत आणि फार कठीण शब्द आहे. तुम्हाला सांगू, साक्षेप हा अतिशय साधा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे चिकाटीचा उद्योग, अत्यंत चिकाटीने केल्याची गोष्ट म्हणजे साक्षेप. साक्षेपाने वागणं म्हणजे चिकाटीने वागणं, अत्यंत निष्ठापूर्वक असं केलेलं काम म्हणजे साक्षेप. अत्यंत आस्थेने, अत्यंत अगत्याने जे आपण करतो ते साक्षेपाने करतो असं म्हटलं जातं. मनाचा अत्यंत तीव्र कल, मनाची बळकट निष्ठा, मनाची धारणा आणि ध्यास. आपण धारणा बघितली स्वत्वामध्ये. आता धारणा आणि ध्यास हे जेव्हा एकत्र होतं ना त्याचा साक्षेप तयार होतो. महाराजांची आज्ञापत्र जर कधी वाचलीत तर तुम्हाला साक्षेप कळतो. कसं असतं, धारणा बळकट असेल आणि त्या धारणेने आपण बघितलं त्या स्वत्वामध्ये की धाडस तयार होतं, धैर्य येतं. आणि त्या धारणेला जर ध्यास असेल, एखाद्या गोष्टीचा ध्यास मनाने घेतलेला असेल, कारण तीव्र मनाचा कल असल्याशिवाय ध्यास असूच शकत नाही. मनाची निष्ठापूर्वक काही करण्याची ताकद असल्याशिवाय धारणा निर्माणच होत नाही. बळकट अशी निष्ठा आणि अत्यंत तीव्र कल, अत्यंत निष्ठापूर्वक काम करण्याचा तीव्र कल हे एकत्र आलं की धारणा आणि ध्यास मिळून जो तयार होतो तो साक्षेप. आणि हे साक्षेपाचं आपल्याला दर्शन कुठे होतं माहिती? प्रकट दर्शन ते आज्ञापत्रात होतं. आज्ञापत्र काय आहे? मी तुम्हाला खरंच हात जोडून विनंती करीन. बघा, परत माझं वाक्य सांगतो. कुठल्याही साक्षर माणसाला अज्ञानात मरायची परवानगी नाही. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करेन, शिवाजी महाराजांची आज्ञापत्र कृपया वाचा, चिंतन मनन करा असं म्हणेनच मी, पण तो आग्रह धरत नाही, आग्रह वाचण्याचा धरतो. 7000 शब्दांची पटकथा आहे आज्ञापत्र ही, आणि ही मोडीतली आहे. बरं, पटकथा असं मी जेव्हा म्हणतो ना तेव्हा मी चित्रपट अशा अर्थाकडे जात नाही. चित्रपटात काय असतं की एखादा जसा तो दृश्य होणार आहे त्याची एक पटकथा लिहिलेली असते. स्वच्छ दिसत असतं समोर दृश्य, तेव्हा त्याची पटकथा लिहिली जाते. तर अशी ती पटकथा आहे. सगळं समोर आज्ञापत्रात स्वच्छ दिसतंय महाराजांना. ही आज्ञापत्र राजांची धारणा, पतंजलीच्या सूत्रातली धारणा आणि स्वतःचा ध्यास. स्वराज्याचा ध्यास काय गंमत आहे का? तो ध्यास असल्याशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि साक्षेप हा तो आहे. नुसतं स्वराज्य, मी तेच मगाशी म्हटलं स्वराज्य मागच्या एपिसोडमध्ये सांगताना, स्वराज्याचं आरेखन ते प्रत्यक्षात आणणं, लोकांच्या मनात बिंबवण्याकरता ध्यास लागतो. आज्ञापत्र वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा धारणा आणि ध्यास आणि म्हणजे साक्षेपाचं आपल्याला दर्शन होतं. राजकारण, इतिहास या सगळ्यावरचा हा एक अनमोल असा ग्रंथ आहे. बरं, ती सांगितलेली त्यांनी लिहून घेतली आहे. असं लक्षात घ्या की या सगळ्या आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत अमात्य जेव्हा ते लिहितात, महाराज सांगतायत आणि ते लिहून घेत आहेत, ती आज्ञापत्र आहेत. इतकं क्रिस्टल क्लिअर, इतकं स्वच्छ आणि इतकी ज्याला अतिशय उच्च दर्जाची ज्याला स्पष्टता म्हणाल अशी दृग्गोचर झालेली दिसते. जणू काही त्यांना दिसत होतं आपलं स्वराज्य कुठे जाणार आहे. आणि लक्षात घ्या, धारणा आणि ध्यास जर घट्ट असेल ना तर हे तुमच्याही बाबतीत शक्य असतं बरं का.
आपल्या धारणा जरा कमजोर असतात, आपले ध्यास नसतातच, आपल्या आवडी असतात. आपल्याला एखाद्या गोष्टीशिवाय मला जगता येईल असं वाटतच नाही. काही करून जगणं हा ज्याचा उद्देश असतो त्याचा ध्यासाशी काही संबंध नाही. ते सर्व्हायव्हल मोडचं ज्याला म्हणतात ना, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, म्हणजे जिवंत राहण्याची प्रेरणा, तसं झालं. त्यांना ध्यासबीसचा काही संबंध नसतो. मला हवं तसं जगण्याकरता ध्यास लागतो, मला हवं तसं घडवण्याकरता ध्यास लागतो. आणि म्हणून साक्षेप असलेला राजा आहे. रामदास उगीच त्यांना साक्षेपी म्हणणार नाहीत. आज्ञापत्र तुम्ही जर वाचली तर ते मागच्या भारताच्या 10,000 वर्षाच्या इतिहास, नीती, राजकारण याच्यावर एक समग्र भाष्य करणारे फार कमी ग्रंथ आहेत. रामायण महाभारत थोड्या प्रमाणात आहेत. एक अभिलाष चितार्थ चिंतामणी म्हणून आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, शुक्र नीतीसार आहे, मुघल नीतीचा एक आईने अकबरी आहे. असे अनेक काही वेगळे याच्यातले काही असे ग्रंथ आहेत इतिहास, नीती, राजकारणावर उहापोह करणारे. पण हे बघा, राज्ञापत्र हा एकमेव ग्रंथ असा आहे तो सर्वांगाने श्रेष्ठ आहे. बरं, तो गद्यात आहे, तो टू द पॉइंट आहे, तो नेमका आहे, नेटका आहे, विचक्षण आहे आणि थेट आहे. त्याला फार काही उपमा, उत्प्रेक्षा, अलंकारांचा साथ चढवलेला नाही, जसा आहे तसा. आता रामचंद्र दत्त अमात्य कोण होते? छत्रपतींचा, 5 छत्रपतींचा कारभार पाहिलेला माणूस आहे. छत्रपती महाराजांनी जी राजनीती सांगितली त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तर आयुष्यात लिहून काढली. वयाच्या 22व्या वर्षी रामचंद्र अमात्य श्री छत्रपतींकडे आलेत आणि त्यांनी काय सांगितलं असेल, आज्ञापत्राचं वर्णन त्यांनी काय केलं लिहून झाल्यावर? त्यांनी फक्त 5 शब्द वापरलेत. केवळ नूतन सृष्टी निर्माण केली, एवढे 5 शब्द रामचंद्र दत्त अमात्य छत्रपतींबद्दल काढतात. काय केलं यांनी? केवळ नूतन सृष्टी निर्माण केली. यातला प्रत्येक शब्द आहे ना, तो एकमेवाद्वितीय आहे. नूतन सृष्टी, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असं म्हणतात. ब्रह्मदेव कोणी पाहिले? छत्रपती माहिती आहेत, आपल्याला होऊन गेल्याचा इतिहास आहे. नूतन सृष्टी निर्माण केली, ही ताकद आहे. ती साक्षेपाशिवाय शक्य नाही, मनाच्या तीव्र कलाशिवाय शक्य नाही. ध्यास काय होता? न्यायाचं राज्य, लोकांचं दैन्य संपवणारं राज्य, प्रतिष्ठा देणारं राज्य, माणसाला प्रतिष्ठा देणारं राज्य. आत्ताची जी राज्य असतात ना सगळी, किंवा बरीचशी जी राज्य असतात ना, ती माणसाला पॉवर देणारी असतात, ताकद देणारी असतात. प्रतिष्ठा देणारी राज्य फार कमी झाली बरं का जगात, फार कमी झाली. आणि पॉवर आणि प्रतिष्ठा म्हणजे प्रेस्टीज, हा एक फार विचित्र समीकरण आहे. पॉवरीची उतरंड असते, सत्ता असते किंवा ताकदीची उतरंड असते. हा तो, त्याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा तो, अशी एक उतरंड असते. प्रतिष्ठेला उतरंड नाही. उदाहरण देऊन सांगू, बुद्धिबळ आहे. बुद्धिबळात प्याद्यापासून वजिरापर्यंत काय असतं माहितीये का? पॉवर असते, ताकद असते ना. एक घर चालतो, 2.5 घर चालतो, तिरपा चालतो, सरळ चालतो, हत्ती, वजीर कुठूनही कुठे जातो. ही त्यांना असलेल्या ताकदीची उतरंड आहे, किंवा चढती भाजणी आहे, उतरती भाजणी आहे, कसंही म्हणा. त्यामुळे ही एक पॉवर आहे, प्यादा ते वजीर. राजाकडे काय हो बुद्धिबळात? राजाकडे प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा फार मोठी गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, कितीही मोठी, कितीही छोटी पॉवर असो, सत्ता असो, ताकद असो, ती फक्त प्रतिष्ठेची गुलाम असते. त्या राजाला धक्का लागला ना बोर्डवर, सगळी ही ताकद, पॉवर उंदरासारखी पळायला लागते राजाला वाचवायला, कारण त्यांना माहिती आहे हात टिकला तर आपण टिकणार. ती प्रतिष्ठा. आणि 2 राजे उरले तर काय होतं? बुद्धिबळाचा गेम अनिर्णित होतो, खेळ. म्हणजे प्रतिष्ठा प्रतिष्ठेला हरवू शकत नाही, लक्षात ठेवा. प्रतिष्ठा ही अशी गोष्ट आहे, तर हे प्रतिष्ठेचं राज्य. प्रत्येक सामान्य माणसाला प्रतिष्ठा आली पाहिजे, ती येते. आणि त्याची उदाहरणं सांगितली मी, 1-2 सांगितली. बाजीप्रभूंचं सांगितलं होतं,
की महाराज तुम्ही जा, तोपर्यंत आम्ही गनिमाला थोपवून धरतो. 250 मावळे तो 2000चं पायदळ घेऊन येतोय सिद्धेश्वर. पण तो आम्ही कामी येणार, त्यांना माहिती आहे. पण प्रतिष्ठा असली की हा विषय येत नाही. मी कशा करता करायचं, मला काय मिळणार, मला काही प्रमोशन मिळेल का, मला काही पद मिळेल का, नाही. कारण आम्ही गेलो तर महाराज आमच्या कुटुंब कबिल्याची काळजी घेतील हा विश्वास आहे. आणि मी प्रतिष्ठेकरता लढतोय. प्रतिष्ठेच्या माणसाला कुठलंही डायमेन्शन नाही फायद्याचं, त्या पलीकडची गोष्ट आहे. ती जगण्याकरता फार आवश्यक असते. ज्यांच्याकडे प्रतिष्ठा असते ना, त्यांच्यापुढे पॉवर ही अगदी किरकोळ असते. अगदीच म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्याची किरकोळ गोष्ट आहे, दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट आहे. प्रतिष्ठेकरता आपलं जगणं असतं. प्रतिष्ठेकरता जगलं पाहिजे हे ज्या राजाला वाटतं, ज्या महापुरुषाला, ज्या राज्यकर्त्या श्रीमंत योगींना असं वाटतं की माझ्या नागरिकाला प्रतिष्ठा आली पाहिजे, मग ते स्वराज्यातल्यासारखं वागतील. मग ते सांगितलं होतं की किल्ले घ्या. मी गेल्यावर किंवा मी असताना सुद्धा औरंगजेब बादशाह हा दक्षिणेत उतरेल, मुघल बादशाह. प्रत्येक किल्ला वर्षभर लढला पाहिजे, एवढंच छत्रपतींनी सांगितलं होतं. पहिलाच किल्ला लागला, मी सांगितलं औरंगजेबाला, नाशिक जवळचा रामशेज 5.5 वर्ष लढला. औरंगजेबाला 2000 वर्षाचं आयुष्य लागलं असतं हे जिंकायला. हे का घडलं? त्या किल्लेदाराकडे त्याला प्रतिष्ठा होती. ही प्रत्येकाला एकदा प्रतिष्ठा आली की मग माणसं स्वैराचाराने वागत नाही. नशा कर, सत्ता तुम्हाला नशेत नेते ना, नशाबाज करते. अहमगंड जोपासले जातात, माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा मी भारी. सत्ता तुम्हाला हे पायऱ्या देते. या प्रतिष्ठा सरळ असते, प्रतिष्ठा आहे, गरज नाही. तर या अशा प्रतिष्ठेचं राज्य उभं करणं, त्याच्याकरता लागतो साक्षेप. स्थानिक भाषा आहे शिवमुद्रेची, सांगितलं. नुसतं आणि अधिकार नाही, कर्तव्य सांगणारी राजमुद्रा आहे. मुद्रा भद्राय राजते, हे कर्तव्य आहे, लोककल्याणाचा विषय, मांगल्य करता राहील, हे त्याचं कर्तव्य दिलेलं आहे. काय असतं माहिती का? एक ध्येय कळणं, ते मिळणं, मुद्रेमध्ये आणणं, प्रत्यक्षात राबवणं, लोकांच्या मनात त्याची पखरण करणं, लोकांनी त्याच्यावर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नसताना 27 वर्ष महाराष्ट्र लढलाय, त्यातली 8 वर्ष संभाजीराजे आहेत फक्त. 19 वर्ष मावळे लढले आहेत, कारण प्रत्येकाकडे प्रतिष्ठा आहे. आणि ही प्रतिष्ठा आणणारा गुण आहे, त्याचं नाव आहे साक्षेप, त्याचं नाव आहे धारणा आणि ध्यास याचा संयोग, याचा मेळ असलेला राजा. म्हणून रामदास म्हणतात शिवरायांचा 8वा साक्षेप. या साक्षेपाने राज्य कराल तर कोणी हरवू शकणार नाही. अपराजित असाल, चक्रवर्ती असाल, छत्रपती असाल, खऱ्या अर्थाने तुम्ही गेल्यावर 300-400 वर्ष दिगंत कीर्ती राहील. कारण साक्षेप एवढा प्रचंड आहे. तुम्ही विचार करा, एखादा सामान्य गुण, एक धारणेचा, ध्यासाचा गुण, साक्षेप नावाचा, तुम्हाला कुठल्या पदावर घेऊन जातो. शिवसूत्राचा सगळ्यात महत्वाचा पैलू आहे साक्षेप. कारण तो अंतःकरणाशी जोडलेला आहे, तो विचार पद्धतीशी जोडलेला आहे. ज्याला कोर म्हणतात ना, गाभा, तो त्या गाभ्यातून येतो. कोर आणि टिंबर असे 2 भाग असतात. एक गाभा असतो, एक परिघावरच्या गोष्टी असतात. गाभ्यातली बाब आहे साक्षेप. इतका घट्ट आहे. म्हणून 35 वर्ष हा माणूस, हा छत्रपती, 35 वर्ष आमचा हा राजा, हा अहोरात्र काम करू शकतो. कारण साक्षेपाचं इंधन इतकं बळकट आहे. तो साक्षेप असा मनात उमटलेला आहे, तो मनाचा कल इतका तीव्र आहे, इतका घट्ट आहे, इतका मजबूत आहे की तो असा जातो आणि त्या कलाप्रमाणे आयुष्य चालतं आणि सगळ्या घटना घडतात. एक साधा एका जहागीरदाराचा मुलगा स्वतंत्र राजा होतो. हे साक्षेपाचं पोट आहे. म्हणून रामदास वारंवार शिवरायाचा 8वा साक्षेप. मी तुम्हाला गंमत सांगतो, मिर्जराय जयसिंगांकडे पुरंदर तराच्या वेळेला महाराज 3 दिवस 3 रात्री राहिले आहेत. तिकडे एक निकोलाय मनुची नावाचा एक इटालियन माणूस आहे मिर्जाराजांकडे. गंमत बघा, स्वतः तह केलेला आहे, किल्ले दिलेले आहेत, तशा अर्थाने शरणागत राजा आहे.
दिल्लीश्वराच्या एका सरदारापुढे समोर आहे. तिथे एक निकोलाय मनुशी नावाचा इटालियन माणूस आहे. छत्रपती त्याच्याशी 3 दिवस राहिलेत तेव्हा त्यांच्याशी बोलतायत. तुमच्या देशात कसे असते सैन्य व्यवस्था, संरक्षण व्यवस्था कशी असते, कुठल्या पद्धतीने लोकांना मोटिवेट केलं जातं, लोक कशी काम करतात, त्यांची ध्येय, तुमचं ध्येय, त्यांचं ध्येय याचे एकमेकाशी सांगड कशी घातली जाते, कसं राज्य चालतं तुमचं. बघा परिस्थिती काय, शरणागत आहे. परिस्थिती काय, पुरंदरचा तळ झालाय. परिस्थिती काय, स्वतः औरंगजेबाला भेटायला जायची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांची जाण्याची व्यवस्था मिर्जराजे करतायत. त्याच्याकडून हमी मागितलेली आहे जीविताची. हे सगळं केलेलं असताना या राजाचं स्वराज्याचं भान सुटत नाही. याचं कारण साक्षेप, याचं कारण ती घट्ट धारणा, तो ध्यास, तो मनाचा तीव्र कल, ती निष्ठापूर्वक ते काम करण्याची पद्धत तुटत नाही. या वेळेचा उपयोग परत आल्यावर राज्यात उभं करायचं, परत उभं करायचं. तिथे माझ्या राज्य करतायत, मला काय मिळू शकतं हा विचार आहे आणि तो फक्त येतो साक्षेपाने. खरोखर आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, शिवरायाचा 8वा साक्षेप. साक्षेपाने जगाल तर प्रतिष्ठेने जगाल, साक्षेपाने जगाल तर कुठल्याही सत्तेपुढे झुकावे लागणार नाही, साक्षेपाने जगाल तर सर्वंकष भान ठेवून जगता येईल. साक्षेप असेल तर मनाचा तीव्र कल असेल, तीव्र इच्छा असेल, निष्ठापूर्वक काम उभं राहील, कोणाच्या मदतीची फारशी गरज लागणार नाही, कुठल्याही आघाताने खचून जाणार नाही. साक्षेप हे इंधन आहे. साक्षेप हे शिवसूत्राचं इंधन आहे आणि साक्षेप असणं ही शिवसूत्राच्या यशाची खात्री आहे. हा 4था पैलू, 5वा पैलू आपल्या समोर मांडला, साक्षेप. धन्यवाद.